नमस्कार मित्रांनो, परत एकदा आरके ऑफिशियल यूट्यूब चॅनल तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। मी सध्या आता आहे दादरला श्री छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवलला। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सुरुवातीलाच मी पहिल्यांदा गेलो दुकानं बघायला। खूप सुंदर अशी दुकानाची सजावट केली होती। त्यामध्ये असलेल्या आकर्षित वस्तू खूपच भारीच वाटत होत्या। कसा आहे सर? किती वाजता? 150 ला आहे। ओके। आणि या किचन ही काही दुकाने बघितल्यानंतर मी गेलो जरा पुढे। इथे तर हा दादा एक लाईव्ह पेंटिंग करत होता। जोपर्यंत इथे चित्र पूर्ण होतंय तोपर्यंत आपण पुढे काहीतरी बघूया। इथे तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज असा सुंदर असा बॅनर इथे लावला होता। सगळ्या दुकानांमध्ये काही ना काही वेगवेगळ्या वस्तू, जसे की वेगवेगळ्या टोप्या, वेगवेगळ्या बॅग्स, कपडे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू इथे आपल्याला पाहायला मिळत होत्या। इथे सध्या ट्रेंडिंग असलेले टी शर्ट इथे मिळत होते। चला तर यांना त्यांची प्राईस विचारूया। हा प्राईस काय आहे याची? 300 350 ला आहे, मोठ्यांची 450। ओके। सर्वच काय? ओव्हर साईज 550। ओके। नक्कीच भेटायचं आलात तर। इथे तर हा दादा काही मिनिटामध्ये आपलंच व्यंगचित्र काढून देत होता, फक्त आणि फक्त 200 रुपयामध्ये। जर तुम्हाला आपल्या स्वतःची व्यंगचित्र काढायची असेल तर या फेस्टिवलला नक्की भेटा। हा फेस्टिवल 11 जानेवारी ते 14 जानेवारीपर्यंत आहे।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुंदर मूर्त्या होत्या. तसेच या दुकानामध्ये मालवणी भाषेमध्ये असलेल्या टी शर्ट आपल्याला बघायला मिळत होत्या. मित्रांनो, यांची स्वतःची एक वेबसाईट आहे. जर तुम्हाला अशा प्रकारच्या टी शर्ट पाहिजे असतील तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन टी शर्ट ऑर्डर करू शकता. मॅडम, या कशा आहे? या 40 आणि मॅग्नेट 50. सर्वात ह्या किचन खूपच आवडल्या. आता मी जातो आर्ट गॅलरीमध्ये. या आर्ट गॅलरीमध्ये सुंदरचं चित्र ठेवल्या गेल्या होत्या. येथे मित्रांनो आपल्याला वॉल पेंटिंग पाहायला मिळतात. येथे मित्रांनो वेगवेगळ्या कलाक्षेत्रात असलेल्या वेगवेगळ्या कलाकारांचे इथे आपल्याला पोर्ट्रेट पाहायला मिळतात. येथे आपल्याला नंदी बैलाचे कॅनव्हास पेंटिंग पाहायला मिळतात. त्याच्याच बाजूला गणपती बाप्पाचे, श्रीकृष्णाचे आणि महादेवाचे चित्र पाहायला मिळतात. या आर्ट गॅलरीमध्ये वेगवेगळे चित्र आपल्याला बघायला मिळतात. येथे मित्रांनो पुरातनकालीन जहाजे पाहायला मिळतात. इथे आपल्याला ट्रेन बघायला मिळतात. या ट्रेन या दादाने बनवल्या आहेत. इथे आपल्याला ट्रेनच्या इंजिन पाहायला मिळतात. त्यांच्या प्राइस कशा आहे मॅडम? ओके. त्या नक्की भेट द्या इथे आल्यावरच. आर्ट गॅलरीच्या खालीच आहेत मॅडम या. मित्रांनो, या गेमचा कॉन्सेप्ट मला खूपच आवडला. या खेळामुळे आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांबद्दल माहिती मिळते. चला आता बघूया हे का. त्याच्यामध्ये तुम्हाला 20 कार्ड मिळतात आणि हे पझल मिळतात. पझलचे तुकडे, कुठल्याचे पझलचे तुकडे मिळतात.
तुम्ही तुमची तुकडी बनवायची सोन्याच्या योजनेची आणि पहिल्या घरावरती टोकन ठेवायचं. प्रत्येकाने पहिल्या घरावरती टोकन ठेवायचं आणि तुमचा खेळ सुरू होतो. तुम्हाला पुढे जाणार मोहीम काय आहे तर तुम्हाला पहिल्या घरापासून शेवटच्या घरापर्यंत जो शेवटच्या घरावरती सगळ्यात पहिले पोहोचेल तो जिंकला. असा हा खेळ आहे. पण तुम्हाला पुढे जाण्यासाठी जी कार्ड तुमच्याकडे आहेत जे इथं लावलेले आहेत योद्धे त्या सिक्वेन्सनेच तुम्हाला योद्धे सापडणं अपेक्षित आहे. तो तुम्ही कार्ड असं उलटं करायचं. तुम्हाला लागणारा योद्धा असेल तर एक घर पुढे जायचं, नसेल तर परत सरळ ठेवायचं. आता तुम्ही जे कार्ड उघडलं ते जर तुम्हाला लागणार नसेल तर उरलेल्या 3 लोकांपैकी कोणाला तरी लागणार नसतं. सो त्यांनी ते लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आता त्याच्यामध्ये म्हणजे जसं तुम्हाला हंबीरराव मोहिते लागणार आहेत पण हंबीरराव मोहिते तुम्हाला सेकंड लागणार आहेत. पहिले तुम्हाला मोरोबंद पिंगळे पाहिजे. मोरोबंद पिंगळे मिळाले तर हंबीरराव मोहितेच्या कार्डचा उपयोग आहे. सो कोणीतरी हंबीरराव मोहितेचं कार्ड उघडलं तर तुम्हाला ते तोपर्यंत लक्षात ठेवावं लागतं जोपर्यंत तुमच्याकडे मोरोबंद पिंगळे येत. सो याला लागतो वेळ आणि तोपर्यंत 4 जण उघडून कार्ड उघडबंद करतात. सो ते जातं लक्षात निघून आणि मग एकदम कॉन्फिडेंटली जे म्हणतो की इथं हंबीरराव मोहिते होते ते जाऊन उघडूच तोपर्यंत असं वाटतं अरे येतं काहीतरी वेगळंच निघालं हे तर आम्ही पहिल्यांदा काढले. याची प्राइस कशी काय? हा 500 रुपयाचा आहे जो आपण इथं आर्ट फेस्टिवलमध्ये स्पेशल डिस्काउंट करून 400 रुपयाला. ओके. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे बरेचसे वेगवेगळे खेळ आहेत जसे की लहान मुलांसाठी जिक्सॉ पझल आहेत जे आपले वेगवेगळ्या योद्ध्यांचे जिक्सॉ पझल आहेत. आता आपण महाराजांना फादर ऑफ नेव्ही म्हणतो. फादर ऑफ नेव्ही म्हणताना आरमाराचे योद्धे कोण तर कान्होजी आंग्रे. कान्होजी आंग्रे चुकीचं आहे. कान्होजी आंग्रे आपले आरमाराचे योद्धे होते पण 1400 वर्षानंतर हे 3 जण होते ज्यांनी आपलं आरमार सुरुवातीला उभं केलं. आपल्याला त्या लोकांची नावं माहीत नाही, त्यांनी काय केलं माहीत नाही, खांदेरी उंदेरीचं काय नेमकं झालं. महाराजांनी बनवलं. महाराज स्वतः जाऊन तिथं काम करत नव्हते. ज्या लोकांना काम दिलं होतं ज्यांनी हे शक्य करून दाखवलं त्या लोकांबद्दल आपल्याला माहिती नाही. सो नेव्हीच्या लोकांची म्हणजे आपल्या आरमाराच्या लोकांची माहिती देणारं जिक्सॉ पझल आहे. त्याच्यानंतर मग आपले सरसेनापतींचं आहे. त्याच्यानंतर महाराजांच्या पद्धतीपैकी तिघांचं आहे. पन्हाळगडाचं आहे आणि महाराजांच्या लढवई जे लोक ॲक्च्युली फील्डवरती खूप जास्त कामगिरी दाखवत होते. हा प्रवास करताना तुम्हाला चांगल्या घटना वाईट घटना या सगळ्यांची ओळख होते. कोणत्या घरावरती आल्यानंतर तुम्हाला फायदा होणार आहे कोणत्या घरावरती आल्यानंतर तुम्हाला नुकसान होणार आहे हे तुम्हाला कळतं. वेगवेगळ्या घटना त्याच्यामध्ये कोणकोणते योजना माझ्याकडे कानूनी ओके. हां. योजनेचं नाव हुंदा दिलेलं आहे. हो. रँक दिलेला आहे. टेनियर दिलेलं आहे. किती पर्सेंट त्यांनी सर्वांसाठी आयुष्य घालवलं आणि बॅटलफील्ड पार्टिसिपेट केले किती युद्धांमध्ये होते परफॉर्मन्स दिला आहे आणि मार्कवर यातलं कुठलंही मी सांगू शकतो माझा योद्धा तुझ्यापेक्षा उजवा असेल तर तुझं कार्ड मला मिळेल. अशा प्रकारे आपले पूर्ण सेट कम्प्लीट करायचं प्लॅन करतो. सो मी पहिल्यांदा योद्ध्याचं नाव कान्होजी जे मी सांगतोय हुंदा सिनियर असोसिएट हे कोण आहेत सांग? बाजीप्रभू देशपांडे. काय हुंदा काय इन्चार्ज हां. कॅम्पेन इन्चार्ज सिनियर असोसिएट मोठा झाला माझ्या असं खेळता खेळता पुढचा योद्धा पुढचा योद्धा कर केलं की 38 स्वराज्य योद्धे पाठ होऊन जातात जे कुठल्याही पुस्तकात चित्रपटांमधून नाही. जर तुम्ही इथे आलात तर या दुकानाला आवर्जून भेट द्या. मित्रांनो, साडीचा मातीचा वापर करून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजाऊ यांची मूर्ती साकारली जात आहे. मित्रांनो, जर तुम्ही आर्ट लवर असाल त्या आर्ट फेस्टिवलला नक्की भेट द्या. मित्रांनो, या आर्ट फेस्टिवलच्या बाजूला फूड फेस्टिवलही लागला होता. येथे आपल्याला विविध प्रकारची खाऊची दुकाने आपल्याला पाहायला मिळतात.
मित्रांनो मी आता चाललो आहे माझ्या घरी. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि एकंदरीत व्हिडिओ कसा झाला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद. बाय बाय.